मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तिला 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी पूर्ण केल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. थांबा लाडक्या बहिणींनो, एक मोठी आनंदाची बातमी आहे, पण त्यासोबतच जी वेळेत केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो. मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आता 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे. याच महिन्यात मे आणि जून महिन्याचे 1,500 + 1,500 असे एकूण 3,000 रुपये 2 टप्प्यात जमा होत आहेत. राज्यातील लाखो पात्र बहिणींना मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहे. जूनचा हप्ता वाटप सुरू झाले आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे यात कुठलीही शंका नाही. या बातमीमुळे बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे, कारण डबल हप्ता म्हणजेच 3,000 रुपये या महिन्यात खात्यात जमा होत आहेत. हे ऐकताना किती बहिणींचे मन आनंदाने भरले असेल. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जून महिन्याचा 24वा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही. का? कारण आता 24व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम लागू झाले आहेत आणि हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. या नियमांमुळे तुमच्या खात्यात पैसे आपोआप जमा होणार नाहीत. ज्या बँक खात्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जोडले होते त्या खात्यात आता पैसे थेट येणार नाहीत. त्यामुळे फक्त मोबाईलवर मेसेज येण्याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला वाटेल की नेहमीप्रमाणे पैसे आपोआप येतील, पण आता तसे होणार नाही. तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे काम तातडीने बँकेत जाऊन करावे लागेल. ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांच्या खात्यात पैसे लगेच जमा होतील. पण ज्या बहिणी हे काम तातडीने करणार नाहीत आणि 5 नव्या नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना पैसे मिळायला उशीर होऊ शकतो. कदाचित या महिन्याच्या शेवटी किंवा जुलैमध्ये पैसे येतील, नाहीतर योजनेतून अपात्रही ठरवले जाऊ शकते. आता 5 नवे नियम समजून घ्या. पहिला नियम केवायसी अपडेट. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करावे लागेल. प्रत्येक महिन्याला खात्री करून घ्या की तुमचे आधार बँक खात्याशी व्यवस्थित लिंक आहे आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय आहे. दुसरा नियम नावाची सुसंगतता. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव अगदी हुबेहूब सारखे असणे गरजेचे आहे. एकही स्पेलिंग चूक नको. जर फरक असेल तर तातडीने बँकेत जाऊन दुरुस्त करून घ्या. तिसरा नियम मोबाईल नंबर लिंकिंग. बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय आणि अद्ययावत ठेवा. रिचार्ज ठेवा जेणेकरून मेसेज येत राहतील. चौथा नियम पात्रता तपासणी. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे का हे पुन्हा तपासा. पिवळे केशरी रेशन कार्ड असल्यास सोपे, पण पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला आवश्यक. पाचवा नियम तातडीने कारवाई. फक्त 2-3 दिवसांचा अवधी आहे. आजच बँकेत जा, सर्व तपासणी करा आणि आवश्यक दुरुस्त्या करा. कालपासून जूनचा हप्ता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार जमा होत आहे. काल 12 जिल्ह्यांतील बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि आज दुसऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत. मे आणि जून महिन्याचे दुहेरी हप्ते मिळणार असल्याने राज्यभर आनंदाचे वातावरण आहे. मात्र नव्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. आता तातडीने कारवाई करा. बँक, सेतू केंद्र किंवा सरकारी कार्यालयात जा. सर्व कागदपत्रे तपासून घ्या. नियमांचे पालन केल्यास तुमचा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळेल. जर मे जूनचे पैसे अजून जमा झाले नसतील तर कमेंटमध्ये तुमचे जिल्हे सांगा. सर्व लाडक्या बहिणींसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. नियम पाळा, सतर्क राहा आणि योजनेचा लाभ नियमित घ्या. जय महाराष्ट्र.